यार लिटरली सांगू की भारत बांगलादेशसोबत मॅच नाही खेळत आहे यार, खिलवाड करत आहे यार. कारण की जे भारत पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी जे प्रकारे बॅटिंग केलं ते कोलॅप्स झाले, त्यानंतर कमबॅक केला आणि त्याच्यामध्ये आता दुसरा जो म्हणजे आपण म्हणता की भारताची गोलंदाजी त्यासमोर बांगलादेश फलंदाज उद्ध्वस्त झाले. त्याचा फलंदाज एकही पण फलंदाज कोणी पण 50 रन किंवा अर्धशतक हाफ सेंचुरी आपण बनवू शकले नाही आपण असं म्हणतो. कारण त्यापुढे माहिती आहे की तुम्हाला जसप्रीत बुमराहची कोणी पण असेल, जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं त्याला थोडं वाटते की वर्ल्ड टॉप क्लास बॉलर आहे जसप्रीत बुमराह. आपण असं म्हटलं तर तिन्ही फॉर्मॅटमध्ये जसं प्रिव्हियस आपण म्हणतो की तिन्ही फॉर्मॅटमधला नंबर 1 बेस्ट प्लेअर आहे ॲज अ बॅट्समन. आणि आपण तसं म्हटलं तर नंबर 1 टेस्ट प्लेअर ॲज अ बॉलर तर जसप्रीत बुमराह आपण म्हणू शकतो. कारण जसप्रीत बुमराहसारखा टॉप क्लास गोलंदाज आपल्याला पुढे नाही भेटेल. जशी त्यांनी गोलंदाजी केली, जसप्रीत बुमराहने टोटल 11 ओव्हरमध्ये 1 मेडन 50 रन देऊन 4 विकेट घेतले. बांगलादेशचा पहिल्या स्टॉप ऑर्डरमध्ये थोडा आपल्याला डिसबॅलन्स दिसला, कारण की लगातार त्याच्या पहिल्या सेशनमध्ये 2 विकेट गेले, त्यानंतर तिसरा पण विकेट गेला जो आकाशदीपने घेतला. तर त्यानंतर चांगली गोलंदाजी आकाशदीपने केली. 5 ओव्हरमध्ये 19 रन देऊन 2 विकेट आकाशदीपनं पण चटकवले. मी काल तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा बांगलादेश फलंदाजीला आहेत तेव्हा भारत बांगलादेशचे कंबर मोडणार आहे, पण मला असं माहीत नव्हतं की यार फक्त 150 रनावर ऑल आऊट करणार आहे. कारण की आपण जेव्हा बांगलादेश फलंदाजीला आला, इंडिया जी इनिंग होती ते पहिल्या सेशनमध्ये फर्स्ट इनिंग म्हणजे इंडियाची 376 रनावर सिमेटली आणि भारताने 376 फर्स्ट इनिंगमध्ये रन बनवले. त्यानंतर जर सेकंड इनिंगमध्ये बांगलादेश आली तेथे बांगलादेश फलंदाज आले, त्यात जसप्रीत बुमराहने पहिली विकेट घेतली. त्यानंतर लगातार 2 ओव्हरमध्ये आपल्या आकाशदीपने दंडे उखडले आणि बांगलादेशला पहिल्या सेशनमध्ये थोडं झटके देत पहिला सेशन भारतने आपल्या नावावर केला. त्यानंतर मोहम्मद सिराजने पण लगातार 2 विकेट घेतले आणि मोहम्मद सिराज पण चांगली गोलंदाजी केली. तसं म्हटलं भारताची जे पेस अटॅक आहे, पेस बॉलिंग आहे ते खूप चांगली झाली आणि त्यानंतर भारताने टोटल 8 विकेट भारतीय तेज गोलंदाजांनी घेतले आपण असं म्हणू शकते. मोहम्मद सिराजने 10 ओव्हरमध्ये 1 मेडन आणि 30 रन देऊन 2 विकेट घेतले. त्यासह रवींद्र जडेजाने पण 8 ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन 19 रन दिले, 2 मेडन पण दिले. त्यासह बांगलादेशचा फर्स्ट इनिंगचा स्कोअर आहे 149 रन ऑल आऊट. त्यानंतर आज भारतची बॅटिंग सुरू आहे, त्यामध्ये भारत जवळपास 300 रन प्लस आज लीड आहे भारतापाशी आणि ती बखोबी राहणार आहे. आणि असं हे मॅच भारताच्या पक्षावरून 98 पक्ष असं आहे की भारत हे मॅच निघू शकते. 90% चान्सेस आहे भारत, 10% चान्स आहे बांगलादेश करू शकते. की सेकंड इनिंगनंतर बांगलादेश चांगली फलंदाजी करणार आहे, तर मला वाटत नाही की बांगलादेश मॅच काढेल म्हणून. तर आपण नंतरचं अपडेट सांगू. तर आपल्या मराठी क्रिकेट चॅनलला सबस्क्राईब नाही करता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. सबस्क्राईब नाही करा.